मखाना म्हणजे फुल टाइमपास आणि पौष्टिक खाद्य. पॉपकॉर्न सारखं. मराठीत मखाना म्हणजे कमळाचं बीज. पण याला जगभरात मखानाच बोलत असल्याने आणि आपल्यालाही तोच शब्द माहीत असल्याने आपणही इथे याला मखाना असंच बोलू. हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. त्यामुळे मखाना तुम्ही जास्त खाल्ला तरी काही टेन्शन नाही. तुम्हालाही याचा आरोग्याला फायदा होतो हे माहीत असेल. पण काय फायदा होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला तर आज जाणून घेऊया मखाना खाण्याचे सगळे फायदे. म्हणजे तुम्ही सुद्धा अधिक आवडीने बिनधास्त मखाना खाऊन स्वतःला फिट ठेवू शकता. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित रूपाने मखाना खायलाच हवं. मखाना खाल्ल्याने केवळ त्यांचा रक्तदाबच संतुलित राहणार नाहीये, तर उच्च रक्तदाबामुळे शरीराला होणारे अपाय सुद्धा रोखले जातात. मखाना यावर इतका गुणकारी कसा? तर मखानामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. हे एक असं खनिज आहे जे रक्तदाबाला संतुलित ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. म्हणूनच रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांना मखाना हे एक प्रकारे वरदान देतं. वृद्ध लोकांना दिवसातून 2 वेळा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. हे यासाठी सांगितलं जातं कारण यात कॅल्शियमची मात्रा मुबलक प्रमाणात असते. कॅल्शियम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचं काम करतं. आता वृद्धांना इतका फायदा होतो तर तरुण वर्गाला सुद्धा होणारच की. तरुण वर्गाची हाडं आधीच बळकट असतात, तर मखाना खाल्ल्याने ती हाडं अधिक बळकट होतात. म्हणून तरुणांनी सुद्धा मखाना खायला हवा. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते आणि त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो त्यांनी तर मखाना नक्कीच खायला हवा. मखानामध्ये विपुल मात्रामध्ये लोह असते, जे की तुमच्या रक्ताच्या कमतरतेला भरून काढतं. डॉक्टर सुद्धा कमी रक्त असलेल्यांना लोह अधिक असणारे पदार्थ खाण्यास सुचवतात. लोह असलेले सगळेच पदार्थ चांगल्या चवीचे असतात असं नाही. म्हणून ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्यांना तोंडाला चव देणारा पदार्थ खाण्यासोबत लोह देखील हवं असलं त्यांनी आवर्जून मखाना खायला सुरुवात करा. म्हणजे मन पण भरेल आणि शरीरात लोह पण भरेल. तसेच मधुमेहांच्या रुग्णासाठी मधुमेहाचे रुग्ण सुद्धा मखानाचे किंवा फुटाण्याचे सेवन करू शकतात. काय आश्चर्य वाटतंय? पण हो, हे अगदी खरं आहे. एका वैज्ञानिक संशोधनानुसार हे दिसून आलं आहे की मखाना आणि फुटाणामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतं. हा एक असा गुण आहे जो मधुमेहामुळे होणारा धोका कमी करण्यासाठी सक्रिय रूपात मदत करतो. तसेच त्यामुळे जर तुमच्या घरी व ओळखीमध्ये कोणाला मधुमेहाचा रोग असेल तर त्याला मखाना आणि फुटाणा खाल्ल्याचा सल्ला नक्की द्या. मखाना खाण्यास सुरुवात करताच त्यांना फरक सुद्धा नक्की दिसून येईल आणि ते तुमच्या या टिप्सने इम्प्रेस सुद्धा होतील. मखाना आणि फुटाणे खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा, जे लोक मखाना खातात त्यांच्या शरीरात मखाना आणि फुटाण्याद्वारे जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट वाढते. हे यामुळे शक्य होते कारण एका वैज्ञानिक संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की मखानामध्ये अँटीऑक्सिडेंटची मात्रा मुबलक प्रमाणात असते. अँटीऑक्सिडंट हा शरीराला आवश्यक असणारा अति महत्वाचा घटक आहे. अँटीऑक्सिडेंट मुख्यतः आपल्या शरीराची त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करण्यास मदत करतात. तर मंडळी, एवढे सगळे फायदे आता माहीत झाले असूनही तुम्ही मखाना व फुटाणा न खाण्याची चूक करू नका. मखाना फुटाणा आवर्जून खा आणि आपल्या शरीराला अधिक बळकट व निरोगी बनवा.